नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चोरी केलेली पकडली जाऊ नये म्हणून महिला झाल्या अर्धनग्न। दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भर दिवसाही चोऱ्या होऊ लागल्या आहेत। रस्त्याने चालताना मंगळसूत्र खेचणे, चैन खेचणे, बसमध्ये चढताना पाकिटमारी, बसमधील सामान चोरी असे अनेक प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत। वेगवेगळ्या युक्त्या लढवून चोरीच्या घटनेत वाढ होत आहे। नवी मुंबई येथील दारावे येथे चोरी करून निसटणाऱ्या 2 महिलांना पकडले आणि केलेली चोरी सापडू नये म्हणून त्यांनी चक्क अर्धनग्न होत आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्याचा प्रकार दारावे येथे घडला। त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी असलेला सुरक्षारक्षक आणि नागरिक मागे सरकताच त्यांनी तिथून पळ काढला। दारावे येथील श्रेयस परिमल सोसायटीत शनिवारी सकाळच्या सुमारास सोसायटीचा सुरक्षारक्षक राजकुमार मौर्या इमारतीच्या मागील बाजूस वाहने धुत होता आणि त्याचवेळी सुरक्षारक्षक केबिनमधून 2 महिला काहीतरी घेऊन जाताना त्याच्या नजरेस पडल्या। त्यापैकी एका महिलेकडे लहान मूल होते। दोघींना अडवून विचारपूस केली असता त्यांनी आम्ही चोर वाटतो का असा उलट प्रश्न विचारून आरडाओरडा करत स्वतःचे कपडे काढण्यासाठी सुरुवात केली। त्यांनी असे करू लागताच सुरक्षारक्षक व उपस्थित नागरिक मागे सरकले असता त्या महिला तिथून निघून गेल्या। त्यानंतर सुरक्षारक्षक केबिनमध्ये आत गेला असता तिथे पाहणी केली तर तेथील मोबाईल व 4,000ची रोकड लंपास झाल्याचे दिसून आले। या महिलांनी आपण केलेली चोरी पकडली जाऊ नये याकरता हा प्रकार केल्याचे त्या नागरिकांच्या व सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले। या प्रकरणी नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली असून या चोरी केलेल्या अज्ञात महिलांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, नवी मुंबई।